आणि यानंतर आपण थेट जाऊयात सीएसएमटी स्थानकावर। सीएसएमटी स्थानकावरून आपले प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत जोडले गेले आहे। नंदकिशोर, नक्कीच प्रणिता, जर पाहायला गेलं तर कालपासून हा संपूर्ण ब्लॉकला सुरुवात झालेली होती। काल फारसा जो फरक होता तो पडलेला नव्हता, मात्र आज जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे इतर वेळी संपूर्ण खचाखच भरलेलं असतं, मोठी गर्दी या स्थानकावरती असते, त्या स्थानकावरती आज एक सुद्धा लोकल उभी नाही आणि एक सुद्धा नागरिक किंवा प्रवासी नसलेले आपले संपूर्ण चित्र आहे ते सध्या पाहायला मिळतं। खरं तर पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र आहे ते मुंबईकरांना अनुभवता येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर पहिला आणि दुसरा जो सेक्शन आहे तो हार्बलचा आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण जे प्लॅटफॉर्म आहे ते उपनगरातील संपूर्ण मध्य रेल्वेच्या उपनगरामध्ये जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण दृश्य अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण आज संपूर्ण जो मेगा ब्लॉक आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ज्या लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ज्या छत्रपती शिवाजी महाराजवरून लोकल सुटणार होत्या त्या दादरवरून किंवा बायकळ्याच्या पुढून सुटणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी कोणतीही गर्दी पाहायला मिळत नाही आणि प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर संपूर्ण स्टेशन जे खाली करण्यात आलेलं आहे। माझे कॅमेरामन कमले डोंगरेला मी विनंती करीन की या परिसरात मोठ्या प्रमाणात जे पोलीस आहेत, RPF म्हणजे रेल्वे पोलीस फोर्स असेल, हा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि ठिकठिकाणी म्हणजे मध्य रेल्वेवरती दादर, बायकळा किंवा इतर ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे त्या ठिकाणून 250हून अधिक RPF जवान किंवा TC जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हा जो मी प्लॅटफॉर्मवरती उभा आहे हा संपूर्ण लोकलचा प्लॅटफॉर्म आहे। साईडला जर पाहायला गेला तर मेलगाड्यांचा सुद्धा जो प्लॅटफॉर्म आहे आणि तो सुद्धा संपूर्ण जो प्लॅटफॉर्म आहे तो खाली करण्यात आला। खरं तर प्रामुख्याने पाहायला गेलं तर 10 आणि 11 हा संपूर्ण मेलगाडीचा प्लॅटफॉर्म असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हे दोन्ही अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। आणि यानंतर आपण जाऊया